जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नवरात्री स्पेशल उपवासाचा हा उत्तप्पा बनवलेला आहे। अगदी साधी सोपी आणि चटकन होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल आणि पोटभरीची पण आहे। आणि हे तुम्ही सकाळी उपवासाला ब्रेकफास्टला जरी केली तरी अगदी उत्तम पदार्थ आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर घेतलेली आणि थोडीशी भाजून ते मिक्सरवरती वाटून घेतलेलं हे पीठ आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे दही टाकूया। तर हा पटकन होणारा पदार्थ आहे। थोडीशी कट केलेली मिरची, तसेच आवडीनुसार कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप केली तरीही चालेल। तर मी इथे भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे। तसेच चवीनुसार मीठ, तुम्हाला हवं तर जिरे पण टाकू शकता बारीक वाटून, किंवा असेच अख्खे जिरे थोडेसे टाकले तरी उत्तप्प्याला खूप छान चव येते, पण मी इथे टाकणार नाहीये। आता थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। तुम्ही याच्याबरोबर नारळाची चटणी पण करू शकता। तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं पीठ करून घ्यायचं। तर हा झटपट होणारा पदार्थ आहे आणि सारखंच खिचडी किंवा वरीचा भात खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी चटकन करून खाऊ शकता। तर आता छान मिक्स झालेलं आहे पीठ आणि छान तव्यावरती गरम करून घेतलं ना, किंवा कढईमध्ये साबुदाणा आणि भगर की मिक्सरवरती बारीक वाटलं जातं। थोडंसं जाडसर राहिलं तरी काही फरक पडत नाही, ते भिजल्यानंतर छान पीठ आहे ना फुगतं। तशा पद्धतीने मिक्स करून आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। तर आता बरोबर झालेलं आहे। जेव्हा आपण उत्तप्पा तव्यावरती टाकणार त्यावेळेस पाण्याचं परत थोडंसं हवं असेल तर टाकू शकतो, पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो त्याच्यामध्ये। तर आता 10 ते 15 मिनिटं ठेवत आहे। तर 10-15 मिनिटांनी हे आता व्यवस्थित पीठ आपलं भिजलेलं आहे। तर आता तवा आपण ठेवलेला आहे, डोशाचा तवा, त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं। खूप छान होतो, चवीला अगदी सुंदर लागतो, उत्तम लागतो। तर तवा छान गरम झालेला आहे, तर याच्यावरती आपण हे पीठ टाकून घेऊया। थोडासा जाडसर केला तरीही चालतो। आता याच्यावरती एकसारखं करून थोडंसं तूप टाकून झाकून ठेवायचं, किंवा नंतर टाकलं तरीही चालतं तूप, जेव्हा पलटी करणार तेव्हा टाकलं तरीही चालतं। तर अशा पद्धतीने छान झाकून ठेवल्यामुळे ते वाफलं जातं। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नवीन नोटिफिकेशन मिळेल। तर आणखीन थोडासा क्रिस्पी होऊ द्यायचा, त्याच्यानंतर आपण पलटे करूया। तर पहिला कडा सोडून घेऊया। वा, सुंदर अशी जाळी आलेली आहे बघा। तुम्हाला पातळ, थोडं अजून पातळ पीठ करून त्याचे डोसे पण बनवू शकता, पण मी इथे त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वगैरे वापर केल्यामुळे उत्तप्पा बनवलेला आहे। तर हा तुम्ही दह्याबरोबर पण सर्व करू शकता, किंवा नारळाची चटणी पण करू शकता। तर मी इथे दह्याबरोबरच खाणार आहे। अगदी अप्रतिम लागतो, नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा। नवरात्रीमध्ये आता 10 दिवस उपवास असतात, तर 9 दिवस उपवास असतात, सॉरी, 10व्या दिवशी उपवास सुटतात।
तर आता छान आपला क्रिस्पी असा हा उत्तप्पा तयार आहे. तर आपण डिशमध्ये काढून घेऊया. दोन्ही बाजूनी पण खूप छान व्यवस्थित भाजला आहे. तर ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि झटकन होणारी आहे. तुम्ही साबुदाणे जर भिजायला घालायचे विसरले असाल तर पटकन अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी वरीचे तांदूळ घ्यायचे, छान कढईवरती भाजून मिक्सरला भरडून घ्यायचं आणि दह्यामध्ये भिजत ठेवायचं. तर आता हा दुसरा पण टाकून घेतलेला आहे. तर बघा सुंदर झालेला आहे, किती छान जाळी आलेली आहे. तशा पद्धतीने हे झटपट आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत. तर हा सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळेस पण खूप छान पदार्थ आहे. वा, मस्त. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. वा, सुंदर. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.